फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर सगळ्यात पहिले तर श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे आणि तुमचा दिवस खूप मस्त आणि आनंदाचा जाऊ, बरोबर की नाही? तर चला, काल मी व्हिडिओ बनवला नाही, त्याचं एक रिझन होतं, सांगेन नंतर मी तुम्हाला. तर तुमचा चहा नाश्ता वगैरे झालंय का? माझं झालंय चहा नाश्ता वगैरे, परंतु मला आता बनवायची आहे चक्की आणि मी चक्की बनवता बनवता तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तर चला, जुने गाणे लावलेत मस्त, तुम्हाला आवाज येत नसेल परंतु मी तुम्हाला ते गाणं कुठं. तिळाची बनवून झालेली आहे, फक्त तिळाची बनवली आहे, शेंगदाण्याची बनवायची ती संध्याकाळी बनवते, कारण ना आता वेळ नाही आहे, मला आवरायचे त्यामुळे. तर ही जी आहे ना, तीळ जास्ती प्रमाणात घातल्यात मी, का माहितीये का? तर तीळ खाल्ले जातात आणि खावेत ह्या दिवसामध्ये, बरोबर की नाही? त्यामुळे याच्यामध्ये विलायची, थोडंसं जायफळ आणि गुळ वितळून घेतला आणि त्याच्यामध्ये तीळ टाकले आणि जायफळ वगैरे सगळं घालून एकत्र केलं आणि खाली ह्या प्लेटला तूप लावले आणि त्याच्यात मी आता हे थापून घेतले. तर आता हे थोडंसं थंड झालं की मी ह्याच्या वड्या पाडेल आणि मग खायला होते. तर अशीच बनवायची माझी इच्छा झाली म्हणून बनवले. तर आता काय माहिती का, संक्रांतीच्या दिवशी बनवायचे असतात हे, आदल्या दिवशी वगैरे, परंतु मला काही वेळ भेटला नाही, बनवले नाही. तर म्हटलं आता बनवूया म्हणून बनवलं खाण्यासाठी, कारण तीळ घरात होते, गोळ घरात होता, बरोबर की? त्यामुळे तर आवरलंय मी आणि आणखीन थोडंसं आवरायचं राहिलंय. टायमिंग आहे, परंतु माझी ती चकली बनवायची जी आहे ना, ती झाली नसती म्हणून मी ती थोडीशी थांबवतीये, ती संध्याकाळी बनवते. शेंगदाण्याची जी चकली आहे ना, ती संध्याकाळी बनवते आणि आत्ता बनवून घेतली ही. तर हे बघा, ही बोरं आहेत ते मी जे तुम्हाला म्हटलं खूप छान आणि गोड लागतात आणि असे सॉफ्ट पण खायला आहेत. ह्याला खारकी बोर म्हणतात बघा. तर अशी एवढी, याच्यापेक्षा मोठे मोठे पण होते, परंतु मी छोटे छोटेच घेतले जेणेकरून इझिली खाता येईल, बरोबर की नाही? मोठं असलं की खाता येत नाही, ते कटच करावं लागतं, म्हणून हे मी आणलेले आहेत. तर मला फायनली भेटले ह्या वेळेला, म्हणजे तो बसलेला होता तो जो मी नेक्स्ट टाइम आणले होते, तुम्हाला सांगितले होते की बोरं खूप छान होते आणि मी थोडेसेच आणले ट्राय म्हणून, पण ह्या वेळेला मी नक्कीच 100 रुपयाचे अर्धा किलो आणले. तर आणलेले आहेत, बरेचसे खाल्ले गेले, रोज 2-3 तरी खातो आम्ही. आणि आताही मी सकाळी धुवून वरती ठेवलेले होते, फ्रीजमधनं काढून मुलांनी आता खाल्ले. धुवून म्हणजे का माहिती का, मी मेडिक्लोरच्या पाण्यामध्ये धुतलेले असतात, परंतु धुवून ठेवलेले असतात ना फ्रीजला, तरी पण एखादा चिलट किंवा काय असं जाऊ शकतं ना, म्हणून मी काय करते, फ्रीजमधनं काढल्यानंतर पण धुते आणि ठेवते, म्हणजे ती नॉर्मल थंड पण होतात, नॉर्मल होतात आणि खायला पण छान राहतात, बरोबर की नाही? तर हे केलेलं आहे. आणि मला हेच समजत नाहीये की एखाद्या माणसाचं स्वप्न कधीच पूर्ण होत नसतं त्याचं, बरं? एखाद्या माणसाचं स्वप्न कधीच पूर्ण होत नसतं की त्याला सुखाने समाधानाने राहायचंय, जगायचंय, त्याला टेन्शन फ्री जगायचंय, परंतु ह्या जगात आलेला माणूस टेन्शन फ्री जगणार शक्यच नाही, बरोबर की नाही? त्याला काही ना काही टेन्शन असणारच, त्याला अडथळे येणारच, त्याला प्रॉब्लेम येणारच. परंतु प्रत्येक माणसाने जर घरातल्या लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी जर समजून घेतलं आणि त्याला जर त्या प्रॉब्लेम मधनं काढण्याचा प्रयत्न केला तर किती चांगलं होईल. परंतु असं होत नाही, बरं का? असं होत नाही. का होत नाही माहितीये का? की जळके लोक असतात, त्यांना दुसऱ्याचं वाईट झालेलं बघायला आवडतं, धिंडोरा पिटायला आवडतो, त्याची जास्त बदनामी कशी होईल, बदनामी करायला आवडते, त्याला जास्ती आणखीन कसा मानसिक त्रास होईल, तो आणखीन कसा मानसिकता त्याची आणखीन कशी ढासळेल, तो कसा डिप्रेशनमध्ये जाणार, तो कसा डिप्रेशनमध्ये जास्ती जाऊन जाऊन तो कसा मरणाच्या लवकर जवळ जाणार, तो कसा आत्महत्या करणार नाही, स्वतःला संपवणार नाही आणि स्वतःचं जीवन बर्बाद करणार नाही, हे असे करणारे लोक असतात आजूबाजूला, म्हणून तो व्यक्ती खरोखर मरणाच्या दारात पोहोचतो. तेच जर लोक, तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, तुम्हाला सपोर्ट करणार, समजून घेणार आणि तुम्हाला त्या दुःखातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार, ते तुमचे आहेत, बरोबर की नाही? आणि असे खूप कमी लोक आहेत, बरं का?
खूप कमी आहेत. असे लोक खूप कमी आहेत, भेटत नाहीत. मरणाच्या दारापर्यंत नेणारे भरपूर आहेत, परंतु मरणाच्या दारापासून वापस आणणारे खूप कमी येतं. तुम्हाला असं वाटत असेल असं का बोलते, परंतु काही अनुभव आहेत, माझे अनुभव आहेत. काही गोष्टी घडतात, परंतु स्पष्ट ही करू शकत नाही मी. आणि मला हे समजत नाहीये की मी किती बिनकामी आहे. मी जन्मले की माझ्या मुलांना मी जन्मच ह्यासाठी दिलाय, मुलांना दोघांनाही बरं का, जन्मच ह्यासाठी दिलाय की ती जन्मले की कामाला जावे आणि मी त्यांच्या जीवावर बसून खावं, आयुष करावी. त्यांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलंय बघा. कुणाचीच मुलं गेली नसतील बरं का जन्मल्याशिवाय, म्हणजे जन्मल्या, परंतु माझे मुलं तुम्हाला सांगते जन्मल्यापासून कष्ट करतात, इतकं कष्ट करतायत, घर चालवतात, मला लहानाचं मोठं केलंय. म्हणजे एक आईला मुलांनी जन्म दिला ही पहिली कहाणी आहे बघा. काय की जी मुलं म्हणतात ना की हिच्यासाठी कितीही करा, ही कधी समाधानी नाही, हिच्यासाठी कितीही करा. तर मी सांगते की नाही का, पहिली मी व्यक्ती आहे ह्या जगामध्ये जिला मुलांनी जन्म दिलाय. अक्षरशः खरोखर माझ्या मुलांनी मला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, माझं कष्ट सहन केलं आणि मला शिकवलं, माझ्यावर पैसा खर्च केला, टायमिंग खर्च केला, माझ्यासाठी खूप त्यांनी कष्ट केलं. परंतु तरी सुद्धा मी त्यांना समजून घेत नाही, मी तरी सुद्धा त्यांना त्यांची जाणीव ठेवत नाही. म्हणजेच किती हरामी आई आहे. ज्या मुलांनी आईला जन्म दिलाय त्याच मुलांना आई त्रास देते. वा, बरोबर की नाही? मग किती महामूर्ख आई आहे मी, बरोबर की नाही? तुम्हाला असं वाटत असेल असं का बोलते? हो ना, ज्या वेळेला जर मुलं म्हणत असतील तुझ्यासाठी किती करा, तुझ्यासाठी किती करा, त्यावेळेला काय फील होत असेल ही एक फक्त आईच समजू शकते बरं का. एक आईच समजू शकते की ह्या मुलांनी काय केले माझ्यासाठी. खूप काही केले. म्हणलं ना, शिसू काढली आणि आता तर मला दवाखान्यात चालू आहे, वय झाले माझं, आता सुद्धा ती सगळं करतायत. मी बसून खाते त्यांना जन्म दिल्यापासून आणि तेव्हापासून ते कष्ट करतायत, घर चालवतायत, बाहेरचं बघतायत, सगळं करतायत आणि शेवट माझं सुद्धा करतात. तरी सुद्धा मी इतकी हरामी आणि हलकट आहे की माझ्यासारखी खरोखर कुणीच नसेल, बरोबर की नाही? आणि माझे मुलं खूप कष्ट करतात, माझ्या मुलांनी खूप केले, माझ्या मुलांनी मला जन्म दिलाय, माझ्या मुलांनी मला लहानाचं मोठं केले आणि माझ्या मुलांनी माझ्यासाठी अख्खी जिंदगी घातली. त्यांनी त्यांच्या भविष्यात काही सुद्धा दुसरं करत नाहीत, फक्त मी त्यांच्या आयुष्यात आहे म्हणून ती फक्त माझ्यासाठी जगतायत बरं का माझे मुलं. नाहीतर त्यांना कशाचा मोह नाही, ते काही करत नाहीत आणि ती फक्त माझ्यासाठी जगतायत. आणि त्यांनी त्यांची जिंदगी बर्बाद फक्त माझ्यासाठी केली, माझ्या मुलांनी दोघांनीही. मी एकालाही म्हणणार नाही, कारण जर जे मुलं आईला म्हणत असतील तुझ्यासाठी कितीही करा, तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ती माझ्यासाठी, की माझ्यासाठी काय केले. मी आंधळी पांगळी आहे, वयस्कर आहे का, मी बसून खाल्ले आणि ह्यांना मी जन्मल्यापासून कामाला लावले, असं फील होते मला जेव्हा हे वाक्य मी ऐकते. आणि तसंच काहीसं काल दिवसभर मला टेन्शन होतं, त्यामुळे माझं काही व्हिडिओ बनवण्यावरती मूड नाही झाला किंवा काहीच नाही. आणि सतत यार खरंच देवानी लवकर उचलावं असे आमच्यासारखे जे बोज असतात ना मुलांवरती, जे मुलांचं जीवन मुलांना जगू देत नाहीत, अशा आई वडिलांना लवकर उचलावं. म्हणजे वैयक्तिक मला देवाने खरोखर तुम्हाला सांगते लवकर उचलावं, कारण माझ्या मुलांना खूप त्रास होते माझ्यापासून. त्यांची काही चुकी नाही, ते खूप चांगले आहेत. मला सवयी आहे टॉर्चर करायची, मला सवयी आहे बडबड करायची. मी मेंटल पागल आहे ना, बरोबर की? माझ्यासाठी त्या मुलांनी अख्खं जीवन घातले, त्याच मुलांना मी त्रास देते, समजून घेत नाही. तर मग मी कुठंतरी चुकीची म्हणण्यापेक्षा खूप चुकीचं उदाहरण म्हटलं तर मी एकमेव व्यक्ती आहे, बरोबर की नाही? तर असो, ज्याची त्याची मर्जी. मी आहे जशी आहे तशी आहे. देवानी मला जसं दिलंय किंवा देवानी मला जसं बनवलंय तशी मी व्यक्ती आहे. आणि काही कारणांनी पण मी अशी बनलेली आहे की
माणूस काही जन्मताच असा नसतो. ही दुनिया, आजूबाजूची माणसं तुम्हाला असं बनवतात. काही जर तुमच्यात बदल होत असतील आणि ते जाणवत असतील तर खूप ह्याच्यातून गेल्यानंतर माणूस असा बनतो. आणि माझं तर काही विचारूच नका, कशातून गेलेली नाही, कधी टेन्शन नाही, कधी काही नाही, इतकं सुखाचा डोंगर वाहतोय माझा की विचारायची सोय नाही. पण मला रडायची सवय आहे, बरोबर की. काही लोकांना सवयी असते बघा, तुम्ही सतत ते रडत असतात, सतत ते, तो व्यक्तीनं जशी कमेंट केली ना की सतत तोंडावरती 12 वाजलेले असतात, तर हा कदाचित असू शकते. 12 वाजलेले असतात. तर त्या सत्याला मला सांगायचंय, तुझी आई ना तिकडं घाल, तू कोण आहे ती मला समजले काय. तुझ्या एवढ्या जर गांडीला मिरच्या झोमल्यात ना, तुझ्यात दम असेल ना, तर ओरिजिनल आयडी नाही ये ना माझ्या समोर आणि ओरिजिनल नाव वापर, किंवा तू इथंच म्हणजे नाही का, तर तू ये समोरासमोर भिड ना. का तुला तुझ्या बापाचा आत्ता पत्ताच माहिती नाहीये? बहुतेक तू असाच दिसतोय, म्हणजे अशीच पैदाईस फेकून दिलेला, त्याच्यामुळे तुला लाज वाटते तोंड दाखवायची, बरोबर की नाही. तर असं चल, तुझ्या नासक्यावर बोलून माझा टायमिंग खराब नाही करायचा मला. जसं की एका ताईने कमेंट्स केलेली आहे की तू अशा लोकांना लक्ष देते, त्यांच्यावरती बोलते, तुझा टायमिंग वेस्ट घालवते. तर मनापासून आभार तुमचे ताई, खरोखर मी टायमिंग कधी कधी वेस्ट घालवते, परंतु काही वेळेला बोलावं लागतं. का माहितीये का, हा व्यक्ती माझ्या ओळखीचा आहे आणि ह्याला मी काही बोललेल्या गोष्टी टोचतात. जे मी सोसायटी मार्फत बोलले ना, त्या गोष्टी टोचल्या होत्या, म्हणून ह्याला इथं आणून आई, बहीण, बायको घातली होती माझ्या चॅनलवरती. तर माझ्या चॅनलवरती चांगले चांगले लोक आहेत, तर ते चढतील तुझ्या बायकोवरती, आईवरती, बहिणीवरती, बरं का. माझं तोंड चांगलं आहे, वाईटाला वाईट आहे आणि मी अशीच आहे. तर पहिली इज्जत करायला शिका. पहिली तुम्ही दुसऱ्यांची इज्जत करायला शिका, दुसऱ्या लेडीजची, महिलेची, आणि मग तुम्ही तोंड वर करून बोलायला या. तुम्हाला काडीची अक्कल नाहीये आणि तुम्ही येता मला बोलायला शिकवायला. हा, एवढी फाटते तुमची यार. तुम्ही खरंच ओरिजिनल नाव सुद्धा यूज करत नाही का, तुमचं तोंड सुद्धा दाखवत नाही त्या चॅनलला, आणि फक्त कमेंट्स करता येऊन. आणि तुम्ही अशी आई घालणार होतात म्हणूनच मी ती व्हिडिओ इथं अपलोड केला होता. का माहितीये का, मला माहिती होतं तुम्ही तिथं तुमची बायको आणून झोपवतात माझ्या चॅनलवरती, म्हणून मी बोलली होती ती गोष्ट इथं, नाहीतर इथं बोलायची गरज नव्हती. तर तीर निशाणावर लागलेला आहे, तर लागू दे. तसं अजून तू तुझी आई घाल, बिनधास्त घाल, मला काही फरक पडत नाही, मी घाबरत नाही काय. तर चला फ्रेंड्स, हे होतं कालचं रिझन, काल व्हिडिओ नाही बनवण्याचं. जरा टेन्शनमध्ये होते आणि प्रत्येकाला टेन्शन असतं. माझं एकच मत आहे की जर एखादा माणूस डिप्रेशनमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल, एखादा माणूस जर दुःखी असेल आणि एखाद्या माणसाकडनं काही चुकी घडली असेल, तर तुम्ही त्या माणसाला समजावण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्या माणसाला त्या दुःखातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. त्याची चुकी झालेली आहे, त्याला माफ करून स्वीकार करायचं प्रयत्न करा. आजूबाजूच्या लोकांना, मित्रपरिवार, नातेवाईक ह्यांना सांगते मी, म्हणजे नाही का. परंतु तुम्ही असं वागू नका की तो वाईट मार्गाला जाईल, तो स्वतःचा जीव संपवेल, तो तुम्हाला समाधान भेटणार आहे का. एका म्हणजे हत्याचं पाप तुमच्या डोके लागणार आहे. तुम्ही जर एखाद्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणार ना, आत्महत्या करायला प्रवृत्त करणार ना, तर तुम्हाला एखाद्या जीव घेण्याचा पाप तुम्हाला लागेल, बरोबर ना. हे मी माझ्यासाठीच बोलत नाही, बरेच जण असे असतात, बरेच जण टेन्शनमध्ये असतात, बरेच जणाला काही ना काही अडचणी, प्रॉब्लेम असतात. ह्या जगामध्ये कुणी सुखी नाहीये, ह्या जगामध्ये कुणी सुखी नाहीये. आपण आपलं दुःख सगळ्यात जास्ती मोठं मानतो, परंतु जेव्हा आपण एखाद्याचं दुःख जास्ती आपल्यापेक्षा बघतो ना, तेव्हा कळतं आपल्याला की अरे यार, त्याच्यापेक्षा तर आपण दुःख काहीच नाही. तर जरा ह्या गोष्टीचा विचार करा, त्या व्यक्तीची चूक माफ करा, त्याला त्या गोष्टीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, त्याला त्या डिप्रेशन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्याला साथ द्या, सपोर्ट करा. खरोखर सांगते यार, खरोखर खूप गोष्टी अशा आहेत मला जी शेअर करायची असतात, पण मी करू शकत नाही. काही बंधनं असतात, काही गोष्टी शेअर नाही करायला, म्हणजे इतरांच्या, बरोबर की नाही. आपण आपली लाईफ शेअर करू शकतो, कारण तो अधिकार आपल्याला आहे. दुसऱ्यांची लाईफ आपण शेअर करू शकत नाही. त्याच्या मागचं एकमेव रिझन असतं की त्या माणसाची परमिशन, बरोबर की नाही. मी आतापर्यंत जे बी काही तुमच्याशी शेअर केलेलं आहे ना, मी बिना परमिशनचं काही करत नाहीये. हां, फक्त एखादी गोष्ट जी माझ्याशी रिलेटिव्ह असते, ही मात्र मला परमिशन घ्यायची गरज पडत नाही, कारण ही माझं वैयक्तिक मत असतं आणि स्वतःची लाईफ असते, बरोबर की नाही. तर मला सांगायचंय तुम्हाला एकच, प्लीज
कुणाला एवढं त्रास आणि एवढं टॉर्चर करू नका की तो माणूस आत्महत्या करेल. खरोखर तर थोडं तरी माणूस म्हणून वागणूक द्या. माणूस म्हणून आहात तुम्ही तर माणूस म्हणून जगू द्या. एखाद्याला जगा आणि जगू द्या खरोखर यार. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, तर हे बघा चिमणी चालू होती आत्तापर्यंत, म्हणून मी तुम्हाला म्हणजे नाही का बोलले नाही काय बनवते. तर ही जी आहे ना, याच्यामध्ये मी काय केले, तेल टाकले, लसूण टाकलाय चिरून टाकलाय लसूण, आणि त्याच्यामध्ये आहे अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट आणि कांदा टमाटर आणि काजूची पेस्ट. तर ही अशी पेस्ट मी इथं फ्राय करायला ठेवली आहे. आणि मला बनवायचं आहे मेथी मटर. तर काजूमुळे ती खूप लवकर चिटकते खाली, तर त्यामुळे मला सतत हलवत राहावं लागेल. हे बघा काजूमुळे चिटकते. तर ह्यात आता मी मसाले टाकते दुसरे. मी आत्तापर्यंत काय काय टाकले ते तुम्हाला सांगितले. आता फक्त मी टाकत आहे माझी घरची धना पावडर. ओके, थोडीशी लाल मिरची, मीठ पण थोडंसं घालून घेतलंय मी, मसाला खाली चिटकू नये म्हणून. आणि आता हे थोडंसं हलवून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. कारण आज मेथी होती, मटर होते, तर म्हटलं मेथी मटर बनवूया आपण मस्त हॉटेलसारखी. तर त्यासाठी ही काजू घालावेच लागतात ह्याच्यात ग्रेव्ही थिक होण्यासाठी, आणि परंतु चिटकतं ते. तर ह्याच्यात मी थोडंसं पाणी ॲड करते तो मसाला पूर्ण शिजण्यासाठी बरं का. कारण ही मसाला जोपर्यंत छान शिजत नाही तोपर्यंत छान टेस्ट येणार नाही. बघा आता खाली चिटकणार नाही ही, कारण की काजू असल्यामुळे चिटकतात लवकर. तर ह्याला छान तेल सुटलं ना की आपल्याला टाकायची आहे ही साय ठेवलेली आहे मी फ्रेशमधली. तुम्ही अमूल फ्रेश क्रीम पण टाकू शकता, परंतु जर घरची फ्रेश साय असेल तुमच्याकडे, मी ही काढून ठेवली होती सकाळी, त्यामुळे मी आता बनवत आहे. तर ही साय टाकायची आणि नंतर बघा इथे मी फ्राय करून ठेवले ह्यांना. थोडंसं मेथी आणि मटर थोडेसे फ्राय केलेत तेल घालून, बाकी काहीच नाही केलेलं. आणि थोडीशीच बनवायची आहे, जास्ती नाही. कारण की इकडे हे बघा इथे राईस पण झालेला आहे आणि इथे पीठ मळून ठेवलेलं आहे फुलके बनवायचे. आज पोळ्या नाही आहे, फुलके बनवणार मस्त तूप लावून. तर संध्याकाळचं जेवणाचा मेनू असा आहे. आता नाही चिटकत आहे पाणी घातले म्हणून. तर चला मी तुम्हाला दाखवते फायनल. हे बघा, बघू शकता छान मसाला पण भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे साय, फेटून घेतली आणि टाकलेली आहे. तर त्याचा कलर कसा चेंज झाला आहे, काजू असल्यामुळे आणि आपण फ्रेश क्रीम टाकतो त्याच्यामुळे ह्याला व्हाईटच कलर येतो आणि येणारच आहे. त्यामुळे एवढं टेन्शन नाही घ्यायचं. फक्त आता बघा छान कसला सुंदर भाजला आहे मसाला. याच्यामध्ये आता मला मेथी ते ॲड करायचं, थोडंसं पाणी टाकायचं आहे, बस मग झाली माझी. हे बघा छान अशी उकळी फुटली. आता ह्याच्यात मी मेथी मटर टाकलेत आणि थोडंसं पाणी ओतले, कारण ह्याला मला शिजवायचं आहे 15 मिनिट. आणि मी ताट भरल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे फायनली. तर आता हे मी फुलके लाटून घेते आणि नंतर तुम्हाला पूर्ण रेडी झालं आणि ताट हे करून घेतलं ना, वाढून घेतलं ना, तुम्हाला दाखवते मी की ही भाजी एवढी पातळ दिसते, परंतु मला कमी करायची आहे. शिजण्यासाठी मी त्याला जास्त वेळ ठेवणार आहे. त्यामुळे मेथी पण शिजायला पाहिजे छान आणि मटर पण शिजायला पाहिजेत, बरोबर की नाही. तर चला, छान उकळी येते आणि कलर असाच राहणार आहे, कलरमध्ये चेंज होणार नाही, कारण काजू आणि हे घातल्यामुळे कलर असाच येतो. तर चला. हाय फ्रेंड, तर हे बघा म्हणलं होतं ना तुम्हाला की मी मेथीची भाजी शिजवून घट्ट करणार आहे. तर अशी झालेली आहे मेथी मटर.
ग्रेव्हीवाली आणि छान अशी फुलके राई शेंगदाण्याची चटणी, म्हणजे शेंगदाणा मिक्स लसूण चटणी आहे ती. आणि ही जी वडी आहे ना, ही स्वीटमध्ये ठेवली आहे मी. तिळाची वडे बनवलेले आहेत मी, म्हणजे तिळाची चक्की आम्ही त्याला वडी म्हणतो. तर आता हे ताट जे आहे तुम्हाला असं वाटत असेल ही देवासाठी भरले मी ताट, म्हणजे आज गुरुवार आहे आणि स्वामींसाठी हा मी नैवेद्य बनवलेला आहे. तर चला आता मी दिवाबत्ती पण करते आणि स्वामींना नैवेद्य पण दाखवते. तर हे मी शिरा पण बनवू शकले असते, खीर पण बनवू शकले असते, परंतु संध्याकाळी कुणी खाणार नाही, त्यामुळे स्वीट काहीतरी असावं म्हणून होतं माझ्याकडे ऑलरेडी, म्हणून मी बनवलेली नाही आहे दूध खीर किंवा शिरा. तर चला असं मस्त नैवेद्य दाखवते, दिवाबत्ती करते. कसं वाटलं नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.